लाडकी बहीण योजना हे काम आत्ताच करा. 3,000 रुपये खात्यात जमा होणार आहेत. तसेच बऱ्याचशा महिलांचं खातं हे कायमस्वरूपीचं बंद होऊन जाणार आहे. तुमचं हे खातं बंद होऊ नये यासाठी तुम्ही हे काम लगेच केलं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी संतोष पवार. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये मोठी अपडेट समोर आलेली आहे. 3,000 रुपये एकदम खात्यामध्ये जमा होणार आहेत. यासाठी कोणत्या महिला पात्र ठरणार आहेत, कोणत्या महिलांना 3,000 रुपये मिळणार आहेत आणि कोणाचे खाते कायमस्वरूपी बंद होणार आहे, सविस्तर माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, यासाठी सर्व महिलांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर झाला पाहिजे. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेमध्ये 3,000 रुपये खात्यामध्ये कोणाला जमा होणार आहेत आणि कोणाचं खातं हे कायमस्वरूपीचं बंद होणार आहे. शासनाने काय नियम लावलेले आहेत. व्हिडिओला सुरू करूया. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. फेब्रुवारी आणि मार्च ह्या 2 महिन्याचे मिळून 3,000 रुपये एप्रिलमध्ये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. मात्र KYC न केलेल्या महिलांना, अपात्र महिलांना 1,500 रुपयांचाच लाभ बंद होणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर आत्तापर्यंत KYC केलेले नसेल तुमच्या लाडक्या बहिणींची, तर KYC लगेच करून घ्या. कारण की KYC जर केली नाही तर तुमचा आहे तो 1,500 रुपयाचा हप्तासुद्धा बंद होणार आहे, आणि तोही कायमस्वरूपीचा. लाडकी बहीण योजनेत मोठा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. फेब्रुवारी मार्चचे दोघांचे मिळून 3,000 रुपये एप्रिलमध्ये जमा होणार आहेत. महाराष्ट्रातल्या सरकारने लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांसाठी मोठी आणि दिलासादायक माहिती समोर आणलेली आहे. अनेक महिलांना जानेवारीचा हप्ता मिळाला नसल्याने चिंतेचं वातावरण मात्र निर्माण झालं होतं. सरकारकडून फेब्रुवारी आणि मार्च ह्या दोन्ही महिलांचे खाते एप्रिलमध्ये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र KYC करण्याचा ऑप्शन हा फक्त दुरुस्तीसाठीच आलेला आहे. नवीन KYC करण्याचा ऑप्शन हा 31 डिसेंबर 2025 रोजी संपलेला आहे. त्याची मुदत तिथे संपलेली आहे. मात्र ज्यांचं KYC दुरुस्त करायचं आहे, ज्यांचे प्रश्न चुकले होते, त्यांनाच हे आता KYC करता येणार आहे. आणि त्याच महिलांना आता 3,000 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्याचा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे. सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच प्रलंबित भत्ते देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. म्हणजे की आपलं नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होत आहे, आणि गुढीपाडव्यालाच त्याच्या आधीच तुम्हाला 3,000 रुपये हप्ता देण्याचं इथे सरकारने माहितीनुसार सांगितलेलं आहे. गुढीपाडव्याच्या आधीच ज्या पात्र महिला आहेत, त्यांची KYC कंप्लीट आहे, अशा महिलांच्या अकाउंटवरती 3,000 रुपये जमा होणार आहेत. तसेच मित्रांनो, नुकतंच सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या निधीची तरतूद केलेली आहे. त्यामुळे या योजनेचे प्रलंबित हप्ते लवकरच वितरित होण्याची शक्यता इथे सांगण्यात येत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचा जो निधी आहे तो लवकरच वाटप करण्यात येईल असं अर्थसंकल्पामध्ये सांगितलेलं होतं. मात्र मित्रांनो, आता तुम्हाला 3,000 रुपये हे 2 हप्त्याचे मिळून मिळणार आहेत. मित्रांनो, 10 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीमध्ये प्रत्येक महिलेच्या खात्यावरती हे 3,000 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांना एकाच वेळी 2 महिन्याचा लाभ मिळणार आहे. मात्र मित्रांनो, विशेष KYC पूर्ण न केल्यास महिलांचा लाभ बंद होणार आहे. याची परत एकदा तुम्ही मित्रांनो नोंद घ्यायची आहे. तुम्ही जर KYC केलेली नसेल तर तुमचा 1,500 रुपयाचा हप्ता हा कायमस्वरूपीचा बंद होणार आहे. आपला हप्ता बंद होऊ नये यासाठी तुम्ही जो मागं KYC केली होती त्यामध्ये बऱ्याचशा लोकांचे प्रश्न चुकले होते. यस करायचे की नो करायचे, नो करायचे की यस करायचे, होय म्हणायचे की नाही म्हणायचे, ह्या 2 प्रश्नामुळं बऱ्याचशा लोकांचे KYC चुकलं होतं. मात्र मित्रांनो, आता KYC करणं परत तुम्हाला ऑप्शन आलेला आहे दुरुस्तीसाठी. मात्र दुरुस्ती ही फक्त त्याच लोकांना आहे ज्यांची सुरुवातीला KYC चुकलेली आहे. ज्यांना KYC त्यांनी केलीच नव्हती त्या महिलांना आता KYC करण्याचा ऑप्शन येणार नाही. मित्रांनो, दुरुस्ती करण्यासाठीच फक्त KYC ऑप्शन आलेला आहे. तुम्ही लवकरात लवकर तुमची KYC दुरुस्त करून घ्या आणि तुम्हालाही 2 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जातील.
मित्रांनो, ही होती अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात. दिलेली माहिती व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून घ्या. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि KYC पूर्ण करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.